सैफ अली खान हत्या प्रकरण हे वाटतं तितकं सोपं नाही, कारण एका अभिनेत्यावर हल्ला झाला। आतापर्यंत सैफ अली खानला वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपण ढिशूम करताना पाहिलेलं असेल, पण आज त्याच्यावरच हल्ला झाला। रिअल लाईफ मध्ये हल्ला झालेला आहे। पोलिसांकडून संबंधित घटनेचा तपास सुरू आहे। 10 टीम्स तैनात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली सविस्तर माहिती दिली आणि ते असंही म्हणाले की मुंबई देशातलं सगळ्यात सुरक्षित शहर आहे। एखाद्या घटनेवरून चुकीचे आरोप करणं हे चूक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। त्यांनी विरोधकांना संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, शरद पवार असतील यांना टोला लगावलेला आहे। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालू। मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे, पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की आणि मुंबईची प्रतिमा देखील खराब होते, पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल।